हायड्रोजन सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रक उलटून अपघात घडला आहे। या अपघातानंतर रात्री 3 वाजल्यापासून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। त्यामुळे वाहनांच्या 8 ते 10 किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या आहेत। त्यामुळे मागील 6 ते 7 तास वाहतूक कोंडीत अडकून प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहेत। तर वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे। शनिवारी गुजरात वाहिनीवर हायड्रोजन सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून अपघात घडला आहे। या संपूर्ण सिलेंडर रस्त्यावर पडल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे। रात्री 3 वाजल्यापासूनच मुंबई व गुजरात या दोन्ही वाहिनीवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे। सुमारे 8 ते 10 किलोमीटर इतक्या लांबच वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले आहे। तर या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना 6 ते 7 तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत असल्याचे वाहन चालकांनी सांगितले आहे। या महामार्ग वाहतूक पोलीस व वसई वाहतूक पोलीस यांच्या मार्फत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत।